नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती पद्धतीने मसूरची भाजी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। मसूरची भाजी कशी छान बनलेली आहे पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईत तेल टाकून घेऊन फोडणीला जिरे टाकून घ्यायचे आहे। मसूरच्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे। बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊन छान परतून घ्यायचा आहे। मसूरच्या भाजीसाठी कांदा भरपूर वापरायचा आहे। जितका मसूर घेतलेला आहे तितकाच कांदा मी इथे वापरलेला आहे। कांद्याला लालसर कलर आला की त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे त्यात टाकून घ्यायचे आहेत। चिरलेली कोथिंबीर हे जरासं परतून घेऊन यामध्ये मसूर मी टाकून घेणार आहे। मसूर इथे मी 4-5 तास भिजवून घेतलेला आहे। मसूर टाकून पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे। इथे मी एका छोट्याशा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे। टोमॅटोची पेस्ट जास्त वापरायची नाही। लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ, तिखट हे छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। जरासं मिक्स करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता। तसं या भाजीला पाणी भरपूरच लागतं। भाजीला उकळी आलेली आहे। आता गॅस मंद आचेवर ठेवून भाजीवर झाकण झाकून 10 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे। मसूर भिजवून घेतलेला असल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। मसूरची भाजी आपली शिजली असावी। मसूर शिजला आहे का हे पाहून घ्यायचं आहे। मसूर छान शिजलेला आहे। वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता पातेल्यात तेल टाकून घेऊन फोडणीला जिरे टाकून घेतले आहे। ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे। 3-4 मिरच्या टाकून घेऊन छान परतून घ्यायच्या आहेत। आता गॅस बंद करून 1 चमचा ज्वारीचं पीठ यामध्ये मी टाकून घेत आहे आणि हे थोडंसं मिक्स करून लगेचच मसूरच्या भाजीवर टाकून घ्यायचं आहे। आणि आता टाकून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने ही मसूरची भाजी आपली बनवून तयार झाली आहे। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बनली तुमची भाजी। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।